डॉग स्क्वॉड इन्व्हेस्टिगेशन म्हणजे श्वान पथकाद्वारे केलेला तपास. आता श्वान पथकाद्वारे केलेला तपास हा बरेचदा फौजदारी केसेसमध्ये केला जातो. फौजदारी केसेसमध्ये म्हणजेच बॉम्ब ब्लास्ट आहेत, कुणाचे दरोडेखोर पळून जातात तेव्हा, किंवा नार्कोटिक ड्रग्ज, अशा प्रकारचे जे मोठे गुन्हे आहेत की त्याच्यात तपास करण्यासाठी त्यांना पोलिसांना काही सापडत नसेल किंवा कशा प्रकारे तिथं काही पुरावा जागेवर सापडत नसेल, अशा वेळेला डॉग स्क्वॉडचा मदतीने तपास केला जातो. आता डॉग स्क्वॉडचा जर जेव्हा तपास केला जातो हा व्हॅल्युएबल तर आहेच, कारण त्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांना डायरेक्शन मिळू शकते. परंतु हा श्वान पथकाद्वारे केलेला तपास व्हॅल्युएबल जरी असला तरी तो मुख्य पुरावा म्हणून वापरता येत नाही, कारण त्या कुत्र्याला हँडल करण्यासाठी त्याचा तो हँडलर असतो किंवा त्यांनी दिलेलं जसं कोचिंग असतं त्याप्रमाणे तो तपास करत असतो. तसेच इतर जे घटक असतात की हवामानातला बदल आहे किंवा नार्कोटिक ड्रग्ज ह्याच्यामध्ये तर वेगवेगळे सेंट मारलेले असतील, कोणाच्या जागेवर वेगवेगळे स्मेल येत असतील, तर बरेचदा नंतर पाऊस पाणी म्हणजे त्या जागेवर जे काही तुम्हाला वेगवेगळे घटक असतात त्याचा परिणाम होतो. म्हणून कधीकधी कुत्र्यांनी केलेला तपास जो आहे तो चुकू शकतो. म्हणून त्यांनी केलेला जो तपास आहे तो त्यातल्या एक्सपर्ट्सनी म्हणजे त्या त्यांच्याबरोबर जे एक्सपर्ट राहतात त्यांच्या सल्ल्याने डॉग स्क्वॉडने केलेल्या तपासाचा अर्थ घ्यावा लागतो. म्हणून तो पूर्णतः कोरोबोरेटिव्ह असतो, हा मुख्य तपास म्हणून गृहीत धरला जात नाही. त्याचा अर्थ हा त्यातल्या एक्सपर्टच्या सल्ल्याने घेतला जातो. म्हणून डॉग स्क्वॉडने केलेला तपास हा फक्त कोरोबोरेटिव्ह आहे. जरी तो व्हॅल्युएबल असेल तर तो सपोर्टिव्ह म्हणजेच त्याला पूरक असा तो तपास घेतला जातो. मेन एव्हिडन्स म्हणून त्याला कधीच वापरलं जात नाही.